प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवार शुभांगी मकरंद कुलकर्णी घेण्यासाठी ते मंदिरामध्ये आलेले आहेत. सिटिंग नगरसेवक आज सकाळी सकाळी देवांकडे तुम्ही काय साकडं घातलंय आणि तुमच्यासाठी सगळं नाव वीरभद्र घे ना घे साहेब. काय देवाकडे साकडं मागितलं, काय साकडं घातलं देवाला? भगवंताकडे यश यावं ही प्रार्थना केली. सर्व मतदारांना सद्बुद्धी दे, सर्व विरोधकांना सद्बुद्धी दे, आजचं कार्य सुख समृद्धीत पार पडो आणि संध्याकाळी विजयाची पताका फडकवण्याचा मान मला मिळो, एवढीच प्रार्थना भगवंताकडे. क्रमांक 11च्या उमेदवार मीना नितीन खरात प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार आहेत. देवांकडे साकडं घालतात, देवदर्शनाला आलेले आहेत. तिथे काय साकडं घातलंय देवाला तुम्ही? काही नाही सर, व्यवस्थित पार पडू दे म्हणून सांगायला देवदर्शनाला आले होते. पडे सगळं व्यवस्थित पार पडू दे इलेक्शन मध्ये. अजून काय आव्हान करणार मतदारांना? सर्व मतदारांना आव्हान आहे, आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे. मतदानाची टक्केवारी ही जवळपास 70-75% पुढे जावी, ही सर्व मतदारांना आव्हान करतोय. आणि आपण क्रमांक 11चे उमेदवार बद्रीनाथ ठोंबरे प्रभाग क्रमांक 11तून उमेदवार उभे आहेत. काय सांगणार, काय देवाला साकडं घातलं सकाळी सकाळी? सर्व मतदारांना मी देवाला साकडे घातले की मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न करता सतत विवेकबुद्धीने चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. हे आहेत वेणुताई चव्हाण समोरील दृश्य. इथे प्रभाग 11चे काही वोटिंग इथे आहे. आपण बघत आहात की इथे जे बूथवरती ही शाळा आहे, वेणुताई शाळा प्राथमिक शाळा एनाटमधली. हे कार्यकर्ते बसलेले आहेत बूथवरती. इथे काहीतरी गोंधळ झालेला होता, त्यामुळे कोणाचं तरी पोलीस कोणीचं वाट घालत होते. कोण ग्रस्त आहेत माहिती नाही, त्यामुळे पोलीस त्यांना 100 मीटरच्या दूर जाण्यासाठी सांगत आहेत. हे आहे, हा भाग आहे प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार आहेत. इकडे महानगरपालिका रमाबाई हायस्कूल इथे सेंटर आहे, याचं मतदानाचं केंद्र आहे. हे आहेत उमेदवार, सगळ्यांना हात जोडत आहेत, सगळ्यांना नमस्कार, हात जोडत आहेत. हे पण उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 10चे. सगळ्या जे मतदार येतात जातात त्यांना ते हे करत आहेत.